अरे गोसावी द्वारकेला जाणार होता, पण स्वामी समर्थांनी त्याला स्वप्नात बोलावले आणि पुढे जे घडले ते खूप अद्भुत होते. जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ निद्रेत होते. बाळाप्पा त्यांचे पाय चेपत होता. अचानक स्वामी जागे झाले आणि म्हणाले, लोणी आण. बाळाप्पाने लगेच लोणी आणले. स्वामींनी ते खाल्ले आणि बाळाप्पाला विचारले, भक्ती म्हणजे काय? बाळाप्पा म्हणाला, स्वामी तुम्हीच सांगा. स्वामी हसले आणि म्हणाले, भक्ती म्हणजे ईश्वराला पूर्णपणे वाहून जाणे, तन मन धन सर्व काही समर्पण करणे. तिकडे एक गोसावी होता. त्याला जलोदर रोग झाला होता. त्याच्या पोटात खूप वेदना होत होत्या. तरी त्याची एकच इच्छा होती, मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायचे. तो वेदनेतही निघाला. रात्री त्याला स्वप्नात स्वामी संन्यासी रूपात दिसले आणि म्हणाले, अक्कलकोटला ये. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला आला. स्वामींनी त्याच्याकडे पाहून हसत विचारले, अरे तू द्वारकेला जाणार होतास ना, मग इथे कसा? गोसावी थक्क झाला. स्वामी म्हणाले, मीच तुला बोलावले. खऱ्या भक्ताची तळमळ पाहून आम्ही राहू शकत नाही. त्या क्षणी गोसाव्याला स्वामींच्या ठिकाणीच द्वारकाधीश श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन झाले. तो धन्य झाला. स्वामींनी त्याला एका झाडाचा पाला दिला आणि सांगितले, रोज वाटून खा. काही दिवसात गोसावी पूर्ण बरा झाला. या कथेचा अर्थ असा आहे की जो भक्त पूर्ण श्रद्धेने आणि अनंत